अशी समोर जेव्हा गाड्या येतात छोट्या रस्त्यावरती तेव्हा बघा लोक जागा देत नाहीत. बस का कोणत्या गावाला चालू होत नाही किंवा काय त्रास असतो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला ब्लॉगमध्ये भेटलेलं आहे. आता या छोट्या रस्त्यावरती समोर टेम्पो आलेला आहे, त्याला पाठीमागे जागा आहे पण त्याचं असं म्हणणं आहे की मोठ्या बसने पाठीमागे घ्यावं. नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सकाळीच पहाटेच आज उठलेलो आहे आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केलेला आहे. आणि आज पुन्हा मी PMPMLचा एक अनएक्सप्लोर्ड रूट एक्सप्लोअर करणार आहे. माझ्यासोबत मामा पण आहे आणि आजचा प्रवाससुद्धा मुळशी खोऱ्यातलाच आहे. मुळशी खोऱ्यातला एक जो रूट राहिलेला आहे तो रूट करणार आहे आणि तो रूट आयदर बेलावडे असेल किंवा काशिकगाव असेल, हे दोन रूट राहिले होते करायचे. आता जर का बेलावडे गाडी भेटली तर बेलावड्याच्या दिशेने प्रवास करू. 5:30 5:40 आता 5 वाजलेले आहेत. स्वारगेटच्या दिशेने निघतो. आता जी गाडी मला भेटेल त्या गाडीची माहिती मी प्रवास सुरू झाल्यानंतरच तुम्हाला देतो. आता मी आणि मामा आहे, आणखीन दोघंजणं जॉईन होणार आहेत. आता ती दोघंजणं उठलीत की नाही त्यावरती डिपेंड आहे सर्व. त्यामुळे चला पहिल्यांदा स्वारगेटला जाऊया आणि भेटूया. चलो. बाय द वे स्वारगेटला पोचलो आहे, म्हणजे मगाशीच पोचलो, 10 मिनटं झाली. आणि बुवा भेटले ते बघा. बुवा चहा पित आहेत, मामा पण चहा पितो. चहा कुठे पिणार होतो माहिती आहे का? मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, कोथरूडला जेव्हा गॅस भरायला जाते तिथंच पिणार होतो. पण जेव्हा काशिक कमानची गाडी दिसली ती थांबली नव्हती, त्यामुळे ती गॅस भरायला जाईल की नाही त्यामुळे शंका नव्हती. आणि आम्हाला एक 20 मिनटं वेळ होता, त्यामुळे आम्ही इथं थांबलो. आणि माझा चहा पिऊन झालेला आहे, ह्यांचा चहा बाकी आहे. आम्ही तिघंजणं आलेलो आहे आणि एक जण जो मेंबर आहे तो अजूनसुद्धा बाथरूममध्येच आहे. तो आता गाडी लवकर येते की तो लवकर येतो ते बघूया. त्यामुळे त्यांना स्वारगेटला बोलवलेलं नाही, मधल्या स्टॉपलाच बोलवलेलं आहे. त्यामुळे आता गाडी इथून येईल की इथून येईल बघूया. कुठून येईल गाडी तुला काय वाटतं? कात्रजवरून. येस, कात्रजवरून म्हणजे गाड्या गॅस भरायला जातात. बघूया कधी येते. आणि आता या सगळ्या पुण्यदशमची रेलची सगळे चालू आहे. बाय द वे आम्ही जो रूट आता करणार आहे तो ॲक्च्युअली फायनल केला आहे. फायनल केलं म्हणजे आता ती गाडी बघूया. ती गाडी जर का आली 99.99% तोच ठरवलेला आहे. आम्ही जाणार आहोत काशिक कमानला. आणि जर का ती बस जर का नाही आली तर बेलावड्याला जाणार. पण काशिक कमान हे ऑलमोस्ट 99.99% डन आहे. त्यामुळे बघूया त्या गाडीची वाट बघूया. आत्ता टाईम झालेला आहे 5:34 झाले. 5:40ची गाडी. बघूया येते की नाही. काशिक. आणि बघा मी व्हिडिओ बंद केला तेवढ्यात ही गाडी आलेली आहे काशिक कमानची. आणि ह्याच गाडीने आपण आपला प्रवास आता सुरू करूया. चलो चला. 5:40च आहे ना? ओके. काशिकला हो करायची काय? हो, आज शूटिंग इकडची. आम्हाला जाऊन परतच येणार आहे आम्ही. हो. आम्हाला आवड आहे फिरायची. आवड दे.
लिहिलं असल्यामुळे, काशी कमान लिहिलं असल्यामुळे लोकांना लवकर समजत नाही. त्यामुळे लोकांना सांगावं लागतं की गाडी कोथरूड डेपो पौड या भागामध्ये जातो. आणि आता आम्ही तिघं या गाडीत चढलेलो आहे आणि आमचा जो चौथा मेंबर आहे, चौथ्या मेंबरला कॉल करू विचारतो पटकन कॉल करू आम्ही निघालोय म्हणून सांग. आत्ता गाडी लावली हो काय नाही. हे काय जस्ट आले. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि हे येणार की गाडी लवकर येणार, ह्यामध्ये सर्व जिंकलेले आहेत आणि त्यांनी गाडी पकडलेली. तर का उशीर झाला? 4 वाजता उठलो आणि परत लवकर गेलो. पण भेटली गाडी, काल आपण पाहिलेली. वा तिकीट नीट सांभाळा. किती रुपये तिकीट आहे? 70चा पास काढतो, 70चं तिकीट काढलं आज. कालचा स्टॉप आपला आलेला आहे. कालची गाडी पकडलेली आपण. कोडगाव 200. काल आपण इथंच थांबलो होतो, इथंच चहा पिला होता आणि आपली जी लवाड्याची गाडी आहे ती सुद्धा आपल्याला ओव्हरटेक मारून गेली गॅस भरायला. आणि आपण काय गॅस भरणार मी तुम्हाला सांगितलं, आपण आता डायरेक्ट जाणार. काल पण दिसले आम्हाला.
काल आपण लेफ्ट घेतला आणि लवाडे खरावडेला गेलो. आता चाललोय सर. आता जेव्हा पौड एस टी स्टँड येईल तिथून गाडी कोळवणच्या रस्त्याला जेव्हा जाईल तेव्हा मी सर्व शूट करतो, कारण हा सुद्धा रस्ता मी याआधी सुद्धा दाखवलेला आहे. आणि फायनली आपला कोळवणचा रस्ता सुरू झालेला आहे.
अजून फोटो आहेत कळवणचे. लोकांनी असलं स्वागत केलेलं होतं जनकी तेव्हा. अशी समोर जेव्हा गाड्या येतात छोट्या रस्त्यावरती तेव्हा बघा लोक जागा देत नाहीत. बस का कोणत्या गावाला चालू होत नाही किंवा काय त्रास असतो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला ब्लॉगमध्ये भेटलेलं आहे. आता या छोट्या रस्त्यावरती समोर टेम्पो आलेला आहे, त्याला पाठीमागे जागा आहे पण त्याचं असं म्हणणं आहे की मोठ्या बसने पाठीमागे घ्यावं. असे जे स्थानिक असतात ते मग असे जाणीवपूर्वक त्रास देतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम न होण्यासाठी मग हे अशा प्रकारचं ज्या गोष्टी आहेत त्या सक्षम न होण्यासाठी पूरक होत असतात. थोडंसं आपण लहान गाडी म्हणून सामंजस्य भूमिका जर का घेतली तर या गोष्टी खूप सहज आणि सोप्या होतात. गाडी नाही बसायची का रस्ता का लहान आहे का? मोठ्या गाडीला आहे बघा, छोटी गाडी असते ना, छोट्या गाडी कधी पण हे करायचं थोडी माग घेतली तरी गाडी आपली ना तरी गाडी घ्यायची. राहू दे, राहू दे, पैसे गाडी असते तरी गाडी आपली बसते. राहू दे, राहू दे. मला अजून माहित नाही टेम्पियरचं काय कसं असतं. तो काराला मागचा आला होता. त्याला काय लाईट देता नव्हती नाहीच ना. आणि हे जे आहेत ना ह्याच्यामुळे ही अशी बेकार पिढी आहे ही. म्हणजे आपण जर का असतो तर आपण पहिल्यांदा तर बसला पटकन बाबा जागा दिली असते, आपण त्या स्टेरिंगवरती असतो तर. अशी लोक आहेत आणि म्हणून आहेत ना, म्हणून मग आपल्यासुद्धा एस टीच्या गाड्या ह्या अशा वृत्तीमुळे बंद झाल्या का ह्या
आपल्या घरचं आहे. हां तसं नसतं ना, रस्ता काही कोणाच्या एकाच्या मालकीचा नसतो ना, आपण पण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. हल्ली लोकांच्या वेळ असतो खूप मजा मस्ती करायला. लावला कोणतरी फोन जाऊ दे, फोन लहान जाऊ दे ना, काय हा. सरकारी कामामध्ये आपलं गाडीला फोन करायचा. तर एवढ्यात आम्ही पोचलो असतो, पण मग ही अशी मस्ती असते, ती मस्ती नडते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर का रस्त्यावरून जात असाल, जे काही मोठी वाहनं आपल्यासमोर येतील, बस येतील, ट्रक, टेम्पो, ह्यांना कधी पण तुम्ही बाजू द्या, कारण की ते मोठे असतात. आपली जी छोटी गाडी असते आणि मोठी गाडी 12 मीटरची जेव्हा बस ट्रक चालवणे खूप जिकिरीचं काम असतं. आपल्याला खूप आपला इगो आपण जपत असतो की नाही मला जागा दे, मी पुढं जाणार. पण आपण जेव्हा स्टेअरिंगवरती जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला हे समजतं की काय आहे. त्यामुळे कसं आपण रस्त्यावरती चालताना राहावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं उदाहरण. त्यामुळे तुम्ही बघा. आपलं नाही देतं. हा, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. हा हा सांगितलं बरोबर. ते पण एक आता माजलेली ते प्रकार आहे. बसची चूक नाही ना की चिखल उडालाय. कसं आहे, थोडा आपला इगो बाजूला ठेवला ना, गाडी ह्या झाडाच्या पाठीमागे ठेवली तरी गाडी तरी बसली असते. बरोबर बरोबर. अहो तेच होतं ना, तुम्ही मोठी गाडी चालवता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याला ती छोटी गाडी असं टेम्पो चालवतं, त्याला असं वाटतं कुठली लँड क्रुझरच चालवतोय. काय मग आता हेच आधी केलं असतं तर काय झालं असतं. हां हो. चालवत असताना पहिल्यांदा मोठ्या गाड्यांना म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांनी जावं पहिल्यांदा. हा त्याला चेअर बोट मागे आपल्या बघा ना, मग आपल्याला कशीपर्यंत गाडी न्यायला लागली गाडी बनते.
आता इथून काय टायमिंग आहे? इथून टायमिंग मला नाही सांगा 7:15 7:30 7:20 बोललं ना? हां हां हां. फोटो काढायचे हां. आणि फायनली जे काशिंग गाव आहे, काशिंग कमान ज्या बोर्डवरती आहे त्या लोकेशनला पोचलेलो आहे. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण ते फक्त शहरामध्ये त्या डेस्टिनेशनचं बोर्ड पाहत असतो, पण ॲक्च्युअल त्या डेस्टिनेशनवरती आल्यानंतर तेव्हा खूप छान वाटतं. आणि हे बघा काशिंग कमानाचा बोर्ड आणि ही आतमध्ये गाव आहे हे बेसिकली 2-3 किलोमीटर. हा रस्ता इथून आपण आलो पौडहून हा रस्ता चाललेला आहे पुढे मुंबईला, म्हणजे पवनानगर असेल, कामशेत असेल. आणि हे बघा काशिंग. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सुंदर दाखवतो. पाठीमागे हा बघा तिकोना किल्ला आहे की नाही सुंदर. या तिकोना किल्ल्याच्या ऑलमोस्ट पायथ्याशी असणारी बस खूप छान वाटतंय. आणि पौड मुळशी खोऱ्यातलं हे जे हा जो रूट आहे हा रूट आपण पुन्हा आज एक्सप्लोअर केलेला आहे. आणि पुण्यापासून स्वारगेटपासून इकडचं काशिकचं जे तिकीट आहे त्या तिकिटाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर 70 रुपये तिकीट आहे. याआधी 70चा पास काढायचं तर 70 रुपये तिकीट आहे. आणि त्यानंतर या गाडीच्या वेळाबद्दल सांगायचं झालं तर 5:30 वाजता आम्ही निघालो 5:80. तिथून आता 7:20चं टायमिंग आहे. पुन्हा अराऊंड 10च्या दरम्यान तिचं पुन्हा परतीचं टायमिंग आहे. अशा दिवसभरामध्ये फेऱ्या आहेत. स्वारगेटचे जे सुटणारे भादस, बेलावडे आणि ही काशिंगगाव यापैकी एकच फक्त भादसगाव ही मुक्कामी आहे. मुक्कामी गाडी कोणतीच नव्हती. मार्केट यार्डच्या ज्या गाड्या पौड खोऱ्यातल्या त्या मुक्कामी आहेत. स्वारगेटची कोणतीही काशिंग पण मुक्कामी नसते. त्यामुळे ही इथं आलेली पहिलीच गाडी आहे. आणि आम्ही येस पोचलेलो आहोत. आम्ही बरोबर टायमिंग झालेलं आहे आता नाही म्हटलं तरी 7:10 झाले, 10 मिनटं आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा. आता पुन्हा याच बसने आम्ही जाणार आहे. आधीमध्ये उतरू, नाश्ता करू. त्यामुळे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, मी हा व्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला हे मला जरूर कळवा. हा रूट तुम्हाला कसा वाटला. बऱ्याच दिवसानंतर परेलहून परेल पौड जेव्हा STची गाडी सुरू होती तेव्हा या रूटनी मी आलो होतो. आणि जेव्हा कोळवण सुरू झाली होती तेव्हा कोळवणला पण इथं आलो होतो. त्यामुळे मग आत्ता बऱ्याच वर्षानंतर इथं ह्या बसच्या निमित्ताने इथं येणं झालं. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. ह्या गावात आलो, या काशिंगला आलो आणि आजचा रूट हा एक्सप्लोर झाला. इथं लिहिलेलं आहे सगळे तिकोनाचे बरेच बोर्ड आहेत बघा. तिकोना पिकनिक, लेक साईड टुरिस्ट. आणि हो इथं येताना हडशी गाव लागतं आणि त्या हडशीचा लेकसुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही इथं पिकनिक करण्यासाठी जर का यायचं प्लॅनिंग करत असाल तर खूप चांगल्या गोष्टी इथं आहेत पाहायला. त्यामुळे येस तुम्हाला जर का कधी तुम्हाला या बसने कधी प्रवास करूशी म्हणजे वाटला किंवा काय असं जर का वाटलं की येस इकडे यावं तर तुम्हाला पौड मुळशी खोऱ्यातल्या या बसेसचा तुम्हाला एक चांगला वापर तुम्हाला करता येऊ शकतो. बेसिकली ह्या रस्त्याला काशिंगगाव ही गाडी आहे. त्यानंतर कोळवण ह्याच्या आधीचं गाव तिथं गाडी आहे. कोळवणला गाडी मुक्कामी असते बेसिकली. आणि त्यानंतर मग ही गाडी आहे. ही बघा काशिंगगावची कमान आहे इकडे. आणि हा काशिंगचा बोर्ड आहे. हां यायला उतरूया ना. सो यस फायनली आम्ही निघालेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. 7:20चं परतीचा टायमिंग आहे. आम्ही आलो काशिंगला. छान वाटलं. आजचे अनुभव पण चांगले वाईट अनुभव आले. त्यामुळे आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा जर का ब्लॉग कसा वाटला, चांगला वाटला हे मला जरूर कळवा. सोबत आणखी कोणते PMPMLचे जे अनएक्सप्लोर रूट असतील किंवा काही एक्सप्लोर काही माहिती हवी असेल तर तीसुद्धा माझ्याकडून जर का हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्यामुळे आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. आम्ही आणि आमचं तिकीटसुद्धा काढतो घोटावड्याचं तिकीट आता आम्ही काढतो. पहिला उठा. कुठं लांब जायचं आहे? घोटावड्यातच उतरायचं आहे ना. मग आम्ही अनरिझर्ववरती सीट बसलो. तर चलो तिकीट काढलं आम्ही. घोटावड्याला उतरणार तिकडून पुढचा प्लॅन करतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एक PMPMLचा अनएक्सप्लोअर प्रवास घेऊन. सोबतच माझी जी काही सोशल हँडल्स आहे अवलिया प्रवास या नावाने ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरती त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करा. आमचा प्रवास हा असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.
तुम्ही पण येत असा तर तुमचे पण करूया हा? आहे की नाही पेपर लिहायचा फोटो येणार येणार 100%. फोटो काढा पेपरला फोटो दे. जाऊ दे. जमदायला घेतलं का शूटिंग आहे शूटिंग